नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत चिकन दालच्याची रेसिपी। ही मी माझ्या पद्धतीने केली आहे। तुम्हाला कोणती दुसरी पद्धत माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग कशी करायची बघूयात। मी इथं दुधी भोपळाच्या मोठ्या अशा कापा करून घेतल्या आहेत। त्याचबरोबर मी इथं 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत। मसूर डाळ, हरभरा डाळ आणि तुरीची डाळ मी इथं समप्रमाणात घेतल्या आहेत। स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये घालून घेऊयात। आणि त्याचबरोबर मी इथं दुधी भोपळा, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल घालून 5 ते 6 शिट्ट्या करून घेत आहेत। त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेले चिकन देखील आपण घेऊयात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। फोडणीसाठी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट ॲड करूयात आणि चिकन देखील व्यवस्थित ॲड करून त्यामध्ये आपण ताट ठेवून चिकन व्यवस्थित असे शिजवून घेऊयात। चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर आपलं इथं डाळी देखील आपल्या व्यवस्थित अशा मऊसूत शिजल्या गेल्या आहेत। आता आपण दालच्या बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथं कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये अख्खे खडे मसाले, जिरे, उभा पातळ चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आणि त्याचबरोबर मी इथं टोमॅटो देखील ॲड केला आहे आणि थोडेसे मीठ ॲड करून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतला। त्याबरोबर मी इथं सुके मसाले ॲड केले। त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारा दालचा मसाला ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेतले। आणि मिक्स झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेले चिकन त्यामध्ये ॲड करूयात आणि शिजवून घेतलेल्या डाळी देखील ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। गरजेनुसार पाणी ॲडजस्ट करून त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲडजस्ट करूयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून व्यवस्थित असे 5 ते 6 मिनिटं आपण दालच्या उकळून घेऊयात। दालच्या उकळत आल्यानंतर मी त्यामध्ये चिंचाचं पाणी ॲड केलं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनिटं आपला दालच्या व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे। अशा प्रकारे तयार झाला आपला झटपट असा चिकन दालच्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।